बसलो तरी हरकत. नमस्कार. नमस्कार. 8 वाजले. मला वाटतं आपलं सेशन सुरू करायला हरकत नाही. खरं तर गेल्या 20 मेला थोडी जरा एक माणसं जमली की लगेच करतो सुरू. तसा हा ॲक्च्युली आमचा दुसराच प्रयत्न आहे, त्यामुळे अजून टेक्निकल थोडं सुरू करायच्या आधी धावपळ होतेच आहे. पण मजा येते. तुमचा सगळ्यांचा रिस्पॉन्सही चांगला आहे, त्यामुळे बरं वाटतं. मला वाटतं की ती थोडं एक 2 मिनटं अजून थोडी वाट बघू. सध्या लॉकडाऊन अजून आता 30 तारखेपर्यंत आहेच, पण आता बघायचं म्हणजे अजून, कारण कोण म्हणतं अजून वाढणार आहे, CM म्हणतात. तर बघूया कसं काय होतं आहे. पण कारण आता जवळजवळ 3 महिने होत असतील आपण घरीच आहोत सगळेजण म्हणजे ॲटलिस्ट मी तरी, बाकीच्यांचं माहीत नाही मला. हां, मी सुषमाच्या मोबाईलवरनं तुमचं जे काही तुम्ही जे लिहाल त्याला उत्तरं देईन, आणि समजा त्या वेळेला मला देता नाही आली तरी एकदा संपल्यानंतर नक्कीच उत्तरं देईन. तर मला वाटतं आपण सुरू करायला हरकत नाही. 12 जण. आता मला वाटतं आपण सेशन सुरू करूया. तर गेल्या 20 मेला आम्ही माझ्या 2 कथांचं पहिलं फेसबुक लाईव्ह केलं होतं. दोन्ही कथा लॉकडाऊनवरच आधारित होत्या. म्हणजे माझ्या कथा आणि सुषमाचं वाचन, कथा वाचन. म्हणजे आणि खरं तर आम्ही असं ठरवलं होतं की दर आठवड्याला एक करायचं, कारण ते कथा वाचन झाल्यानंतर बऱ्याच लोकांचा रिस्पॉन्स आला, फोन आले, कोणी व्हॉट्सअपवर किंवा मेसेंजरवर मेसेज करून सांगितलं की त्यांना खूप आवडल्या होत्या आणि परत कधी अशी विचारणा करत होते. त्यामुळे पण मध्ये काय झालं की हिला घसा खूप सर्दीने खराब झाला, आवाज नीट येईना, आणि इतके वर्ष सर्दीचं हिचं सख्य खूप आहे. पण आत्तापर्यंत आपण कसं व्हायचं की घरी नॉर्मल घरगुती औषधं घेऊन चालायचं, असं कधी टेन्शन यायचं नाही. पण सध्या ह्या परिस्थितीच एवढी वेगळी आहे की जरा जरी नुसतं सर्दी आली आणि घसा दुखतोय असं म्हटल्यावर नुसतं आपणच नाही तर आपल्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांनाही टेन्शन येतं. त्यामुळे आम्ही आधी ENT वाल्यांकडे सगळ्यांकडे जाऊन आलो आणि सगळ्यांकडनं कन्फर्म झालं की फक्त सर्दीच आहे, दुसरं काही नाही. त्यामुळे मध्ये बराच वेळ गेला, पण आता हिचा घसा बरा आहे. त्यामुळे मग ठरवलं की चला आता ह्या आठवड्यात करूया म्हणून. तर तुमच्या या प्रेमामुळेच आम्ही आज परत आलो आहे. मध्ये एक बातमी वाचली की चायनामध्ये लॉकडाऊन संपल्यावर डिवोर्समध्ये बरीच वाढ झाली. तेव्हा असं मनात विचार आला की आपल्याकडे हे समजा असं जेव्हा लॉकडाऊन संपेल तेव्हा काय होईल, कुठल्या प्रसंगामुळे हे होऊ शकेल. आणि मी गेल्यावेळच्या सेशनमध्ये लॉकडाऊन वेडिंग ही कथा केली होती. नंतर आता लॉकडाऊन डिव्होर्स अशी कथा लिहिली आहे. गेल्या 2.5-3 महिन्यात सर्वांच्या घरी कमी अधिक प्रमाणात हेच प्रसंग घडले असतील. म्हणजे आता सुषमा तिच्या नेहमीच्या शैलीत तिचं वाचन करेल. ती वाचल्यावर आपण बोलूच नंतर. नमस्कार.
आपलं कथा वाचन सुरू करायच्या आधी एक दुपारी आपल्याला फार वाईट बातमी मिळाली. एक चांगला ॲक्टर त्यांनी सुसाईड केली. तर आपण सगळ्यांनी त्याला आधी श्रद्धांजली वाहू. आणि खरं सांगायचं तर कारण शोधून काढतील पोलिसही किंवा काही, पण एकटे राहू नका, डिप्रेशनमध्ये जाऊ नका. आणि आम्ही त्याच्यासाठीच येतो की सगळ्यांनी एकत्र येऊन गप्पा माराव्यात, कथाकथन व्हावं. तर दुसऱ्यांना आलेल्या अनुभवांना आपण शिकूया आणि आपल्या कथा वाचनाला सुरुवात करूया. पहिली 2 कथा ज्या वाचल्या त्या पहिली होती की सुसाईड, जी दुर्दैवाने आज खरी आहे परत. आणि दुसरी होती लॉकडाऊनचं बेडी. तर आजची कथा आहे लॉकडाऊनचा डिवोर्स. सुनीलला नवीन नवीन कल्पना सुचतात आणि त्यांच्या त्या कथा त्यांना वेळ मिळाल्यामुळे भरपूर उतरत आहेत प्रत्यक्षात. त्यामुळे आता आपण सुरुवात करूया. लॉकडाऊनचा डिवोर्स. अगं ऐकलंस का? आनंदनी किचनमध्ये वाकून जोरात विचारलं. रिस्पॉन्स 0. अगे, तुझ्या कानांनीही लॉकडाऊन केलं की काय? अजून म्हातारी झाली नाहीये मी. रिटायर व्हायला 3 वर्ष बाकी आहेत अजून. पण आता ठरवलंय, जैसे को तैसा और ठोसे को ठोसा. अंजलीनी तोफच डागली. म्हणजे आता आणि माझं काय चुकलं? आनंद बुचकळ्यात. ह्या लॉकडाऊनमध्ये बऱ्याच गोष्टी लक्षात येत आहेत बरं माझ्या. कितीतरी वेळेला मी तुम्हाला हाका मारते, तुम्ही लक्षच देत नाही. आता कसं वाटतंय? येतो ना राग? म्हणजे तुला असं वाटतं की तू मला हाका मारतेस आणि मी ऐकून न ऐकल्यासारखं करतो? आनंदनीही पिस्तूल रोखलं. भोळे साम बनू नका. अंजली आता चिडलीच. ऐक ना, ते आपण नंतर भांडू ना. ही बातमी ऐक ना. अगं, चीनमध्ये लॉकडाऊन नंतर डिवोर्सचं प्रमाण 10 पटींनी वाढलंय. आपल्याकडेही हेच होणार आहे, मी नक्की सांगते, अगदी स्वानुभवावरनं. अंजलीने टोला लगावलाच. काय बोलतेस? अगं आपल्या लग्नाला 33 वर्ष झाल्यानंतर तू हे बोलतेस? आता आनंद सीज फायर मोडमध्ये गेला. नाही, तसं आधी माझ्या मनात आपल्याबद्दल नव्हतं, पण आता तुम्ही म्हणतायच तर चला त्यावरही बोलू. अंजलीनी आता तोफजवळ बत्ती नेलीच. अगं, कुठला विषय कुठे नेतेस? जाऊ दे ग, चल आधी जेवायला देतेस ना. आता मात्र आनंदची मैदान छोडके भागने की तयारी झाली. हो तर, नाहीतरी जेवणाशिवाय दुसरं काय सुचतंय तुम्हाला? अगं तसं नाही ग, पण शांत होऊ, जेवू. आधी जेवल्यावर शांत झालो की रात्री ह्या विषयावर बोलू की. माझ्या पार्टीत तेव्हा अजिंक्य आणि वैभवीही असतील. मित्र राष्ट्रांच्या भरोशावर आनंदनी तात्पुरती शरणागती पत्करली. हे बघा, कितीही मखलाशा करा, कळलं? कितीही मखलाशा करा, हा विषय जो तुम्ही काढलाय तो आता नको. तरी रात्री मी काढणारच, ह्याच्यावर चर्चा होणारच. अंजली आता अगदी निगळी झाली होती. झालं, तो विषय तिथेच राहिला. रात्री जेवण झाल्यावर 4 हॉलमध्ये बसले होते. हां, बरं काय रे अजिंक्य, सकाळी यांनी विषय काढला होता. लॉकडाऊन नंतर चीनमध्ये म्हणे डिव्होर्समध्ये खूप वाढ झाली. बरोबर ना हो? मी विसरले नाहीये. अंजलीनी शंख फुंकला. अरे ऐक अजिंक्य, मी ना सहज पेपरात आलेली बातमी हिला वाचून दाखवत होतो बरं का. तर हिने एकदम माझ्यावरच उलटवली. आनंद आधाराच्या अपेक्षेने अजिंक्यला आपल्या गटात खेचायला बघत होता. उलटवली म्हणजे? मला नाही समजलं बाबा, अजिंक्य म्हणाला. ते कशाला,
मी सांगते ना. अंजली आता सरसावली. 33 वर्ष आमचा संसार झाला. आमचं लग्न झालं तेव्हापासून तुझी आजी आमच्याबरोबरच होती. तुझ्या लग्नाआधी 3-1 वर्ष गेली, तुलाही माहिती आहे की. इतके वर्ष बाबा फारसे घरात नसायचे. आता या लॉकडाऊनमुळे बरे घरात सापडलेत मला. पण आता माझ्या लक्षात येते की ह्यांनी नुसती नोकरी एके नोकरी केली रे. करिअर करायचं म्हणून मी पण नोकरी केलीच की, पण म्हणून घराची, मुलाची, संसाराची जबाबदारी सुटली नाही मला. तीही सांभाळली मी. अगं पण पण इथे नाही कोण म्हणतंय. आनंदचं पांढरं निशाण. मध्ये मध्ये बोलू नका. अंजलीचा आवाज नकळत वाढला. सुरुवातीला काय झालं, लग्न झालं आणि वर्षाच्या आतच तू झालास. ते 1 वर्ष कसं भुरकन उडून गेलं कळलंच नाही. नंतर तू लहान म्हणून, मग तुझी शाळा, अभ्यास, शाळेतले सगळे कार्यक्रम, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, 1 ना 2 माझं आयुष्य तुझ्या भोवतीच. पण सगळं मी बिनबोभाट करायचे. ह्यांच्यावर कधी वेळच आली नाही. कारण हे जे सकाळी 8ला बाहेर पडायचे ते रात्री 9ला परत यायचे. माणूसच समोर नसेल तर अपेक्षा तरी कसल्या करणार. हे MBA, त्यात महत्त्वाकांक्षी, सिन्सिअर. करिअरसाठी पहिल्या 8 वर्षात 4 नोकऱ्या बदलल्या यांनी. दरवेळेला म्हणायचे, अगं पुढच्या नोकरीतनं जंप आहे. परत, अगं पुढच्या नोकरीतनं आणखीन मोठी जंप आहे. परत नवीन नोकरी. वेळेला काही बंधन नाही. आणि त्यामुळे तुझं 10वी, 12वी, कॉलेज, लग्न हे सगळं कधी पार पडलं ह्यांना कळलंच नाही. वेळ नाही, त्यामुळे ह्यांना काही घरचं काम किंवा जबाबदारी देण्याची वेळच आली नाही. पण आता या लॉकडाऊनमुळे हे माझ्या तावडीत बरे सापडले. आता मी मुख्य विषयाकडे येते. काय ऐकताय ना तुम्ही तिघं? अंजलीनी सगळ्यांना दक्ष केलं. हे बघा, माझ्यावर उगाच कसले तरी आरोप केलेस तर मी ऐकणार नाही. माझंही वर्क फ्रॉम चालू आहेच की, तरीही मी होईल ती मदत करतोयच ना. आनंद आधीच सावध पवित्रा घेत म्हणाला, पण आवाजात जोर फार कमी होता. इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला, मला सांगा कुठलं घरातलं काम केलंय तुम्ही? अंजलीनी आता इंटरोगेशन करायला सुरुवात केली. अगं सकाळी 8ला घरातून निघाल्यावर रात्री घरी आलोय. कधी करणार मी कामं घरातली? आनंदनी बाजू लावून धरली. ठीक आहे, पण अजिंक्य, आता ह्यांच्या एक गोष्टी ऐक. मी यांना आधीच म्हटलं की ह्या लॉकडाऊनमुळे पोळीवाली सुनीता, घरकामवाली कविता दोघेही येणार नाही. आणि मग सगळी कामं मी एकटीने करणार नाही. ह्यांचं पहिलं वाक्य काय होतं? चालेल ना, सगळ्यांनी मिळून करू. मी म्हटलं नाही. वैभवी ही 4 महिन्यापूर्वी लग्न होऊन आपल्या घरात आली. माझ्यासारखं लग्न होऊन घरी आल्या आल्या कामाला जुंपणार नाही मी तिला. सासूबाईंनी मला जुंपलं तसं. मध्येच अंजलीचा भूतकाळातला राग उफाळला. त्यांनाही वर्क फ्रॉम होम आहेच की. त्या दोघांना आता मी आणखीन काम करू देणार नाही. तरी ती बिचारी मला स्वयंपाकात मदत करते हो. आता तुम्हीच मला मदत करायची. अंजली फणकाराने म्हणाली. हो बरोबर आहे. आनंदनी सुरुवात केली. मी तिला म्हटलं, ठीक आहे, मी आधी व्हॅक्यूम क्लिनरनी केर काढतो. तर म्हणाली, घेतल्यापासून वापरलाय का कधी? आणि वापरला नाही म्हणून बिघडलाय. तो चालतच नाहीये. आणि हे आत्ता लक्षात येतंय, लॉकडाऊनमुळे कुणीही रिपेअरिंगला येणार नाही. मग काय म्हटलं, ठीक आहे, झाडूनी केर काढतो. मी केर काढला, पोछाय पण मारला. आनंदनी पाढा वाचायला सुरुवात केली. अरे बघ, त्यांच्या नकळत मी त्यांचे फोटो पण काढून ठेवलेत. असं म्हणत अंजलीनी स्वतःचा मोबाईल काढला आणि अजिंक्य वैभवीला दाखवायला सुरुवात केली. हे बघ, हे बघ, वरती बनियन, खाली शॉर्ट, मध्ये हे पुढे आलेलं पोट, ह्यात हा राहिलेला केर. आणि हे बघ, फ्लोरिंग पुसतानाचा. या फोटोत इथे किती पाणी राहिलंय बघ. अरे घसरणारच होते मी चुकून. भिंतीला धरलं म्हणून वाचले. म्हणजे पडले पण हाडबीड नाही मोडलं हो नशीब. अंजलीनी आता शस्त्र पाजळायला सुरुवात केली. अगं पण पहिल्या दिवसापासून परफेक्ट काम कसं जमेल मला? आनंद आता वैतागला. पण अंजली थांबायला तयारच नव्हती. अरे आधी मला म्हणाले ब्रेकफास्ट बनवतो. म्हणलं हो.
काय करणार? तर म्हणाले मॅगी. सोपं आहे, 2 मिनिटाचं तर काम. पॅकवर तर सगळं लिहिलेलं असतं, त्याप्रमाणे करायचं, खतम. म्हटलं हो का, करा खतम. नूडल पाण्यात घालताना तिची इतकी खांडोळी केली की एकही पूर्ण शेवई राहिली नव्हती. मसाला निम्म भांड्यात, निम्मा गॅसच्या शेगडीवर. पाणी तर एवढं झालं की सुप्पी नूडल. आठवतंय का, त्या दिवशी सारखे विचारत होते मॅगी कशी झाली आहे म्हणून. अंजली हसत हसत म्हणाली, आपण सगळ्यांनी छान छान म्हणून खाल्लीच की. 1 मिनिट. मग दुसऱ्या दिवशी अजून हिंमत वाढली बरं का. म्हणाले मी पोहे करतो, तू बाजूला उभी राहा, मला सांग, मी बनवतो. मी म्हणलं तसं नको, इतकी मोठी उडी नका मारू लगेच. आधी मी बनवते, ते नीट बघा, लक्षात ठेवा आणि मग नंतर ते करा. शेजारी उभे होते, पण लक्ष देऊन पाहिलं की नाही कोणास ठाऊक. परत 2 दिवसांनी लागले मागे. आज मी पोहे करतो म्हणून मी होते. त्या पोह्याचा असा गच्च गोळा झालाय, आठवतोय ना. अंजली कौतुक मिश्रित हसरत म्हणाली, अरे हो, मी हिला म्हणालो की एकदा बघून नाही जमणार मला, कमीत कमी 10 वेळा तरी बघावं लागेल, तेव्हा नीट जमेल, तेव्हा ते पदार्थ थोडेसे नीट व्हायला लागतील. आनंद प्रामाणिकपणाने म्हणाला, आता कांदा साधा चिरायचा तो बघ. जो पदार्थ करायचा असतो तसा कांदा चिरावा लागतो रे. पण हे म्हणे काय कटकट आहे, कधी उभा, कधी आडवा, कधी बारीक, कधी जाडा, काय घोळ आहे. 4 वेळा कांदा चिरून दिला बरं का यांनी मला, दरवेळी चुकीचा. मी चिडलेच. म्हणाले मी शिक्षिका असते आणि तुम्ही माझे स्टुडंट असताना आणि एखादी गोष्ट शिकायला तुम्ही इतका वेळ घेतला असताना तर फोडून काढलं असतं चांगलं तुम्हाला. अंजली उद्वेगाने म्हणाली, तर म्हणतात कसे, अगं तू टीचर, मी स्टुडंट, अगं आपलं लग्न तरी कसं झालं असतं. एखादं दुसरं उदाहरण दे ना. जोक बरं का यांचा. बरं ते जाऊ दे. अगं एक मजा सांगते तुला. अंजली आज थांबतच नव्हती. ह्या सगळ्या प्रयोगानंतर मला म्हणाले, ये मेरे वस की बात नाही, मी आपला भांडी घासतो. पहिल्याच दिवशी 2 कपांचा कपाळमोक्ष. बऱ्याच भांड्यांवर कुठे भाताचं शीत, कुठे भाजी, असं काही ना काही राहिलेलं. म्हणून हा सूर्य आणि हा जयद्रथ केलाच मग मी, नाही तर कबूलच झाले नसते. आणि मग ती भांडी लावणं, विविक्षित ठिकाणी भांडी ठेवायचे ग. आणि मग नको नको जीव केला मला. 2 दिवस लागले मला माझी भांडी शोधायला. इथलं भांडं तिथे, तिथलं भांडं इथे. हैराण झाले अक्षरशः. म्हणजे काय माहितीये का, पूर्ण काम करणं परवडतं ग, पण केलेलं काम सुधारायला वैताग येतो. अंजली खरंच कंटाळलेली दिसत होती. अहो आई, मला सांगा ना, मी यात पण मदत करीन. वैभवी सासू सासऱ्याच्या भांडणामध्ये सुवर्ण मध्य काढायला बघत होती. काही नको, यांनी घरकाम कधी करायचं मग. बरं, मग मी त्यांना म्हटलं स्टेशनवर जाऊन कांदे बटाटे भाज्या आणा. सगळं लिहून दिलं बरं का. कांदे काय, बटाटे काय, सगळं खराब. नारळ तो फोडल्या कुचका वास मेला. मला म्हणे मी काय नारळात घुसून पाहू. एक काम धड कसं येत नाही ग. आईने काही शिकवलं नाही का, कधी करूनच दिलं नाही. आणि मीही त्यांना वेळ नसतो म्हणून नाही ग त्रास दिला. माझी चूक मी कबूल करते. अंजली अपराधीपणाने बोलली. अगं आई, पण बाबांना कंपनीत किती मान आहे माहिती आहे ना तुला. शिवाय त्यांना त्यांच्या विषयावर लेक्चर देण्याकरता कुठून कुठून बोलवतात. युकेच्या युनिव्हर्सिटीची ओपन ऑफर आहे त्यांना, परमनंट लेक्चरर म्हणून या म्हणून. ते त्यांच्या विषयात इतके मोठे आहेत की समजा ही सर्व घरची कामं त्यांना लगेच येत नसतील, ठीक आहे ना. म्हणजे ती त्यांना जमली पाहिजे, पण नाही जमली तर ते माणूस म्हणून कुचकामी आहेत असं नको ना म्हणू. अजिंक्य बाबांची बाजू सांभाळत होता. तू भले त्यांची बाजू घे, पण मग मी काय त्यांच्यासमोर आंडू पांडू. अरे मी ही सरकारी खात्यात जबाबदारीच्या पोस्टवर काम करते. नोकरी सांभाळून मीही संसार केला की. इमर्जन्सीमध्ये इलेक्ट्रिशियन, प्लंबर सगळी कामं केली. हे रात्री घरी येस तर थांबून राहत नव्हते मी. माझं हेच म्हणणं आहे की ह्यांनी फक्त नोकरी केली, संसारात लक्ष असं घातलंच नाही रे. संसार दोघांचा असतो,
हे खूप हुशार, त्यांच्या क्षेत्रात कितीतरी मोठे आहेत, मला माहिती का नाही. मलाही अभिमान कौतुक आहेच की रे त्याचं. पण आता शेजारचे महेशराव बघ की, तेही कंपनीत मोठ्या पोस्टवर आहेत, पण ते मस्त कुकही आहेत. दर रविवारी काही ना काही स्पेशल डिश बनवतात आणि काकूंना खुश करतात. वरच्या मजल्यावरचे काणे काका बघ, त्यांची पेंटिंग तर बघण्यासारखी आहे. शिवाय अंजलीची लिस्ट संपतच नव्हती. अगं म्हणजे तू आता प्रत्येकाच्या अंगात असलेल्या कलेविषयी बोलतेस आई. मग असं का नाही समजत की बाबांना त्यांच्या विषयात लेक्चर देणं ही त्यांची कलाच आहे. हां, फक्त ही कला घरकाम करताना उपयोगाची नाही, हे मात्र खरं. आईला मध्येच तोडत अजिंक्य म्हणाला. पण माझं तर मत आहे अजिंक्य की माणसाने हरहुन्नरी असावी बस. आणि ह्यांनीच तो लॉकडाऊन नंतरच्या कोर्सचा विषय काढला होता. आमच्या पिढीमध्ये काही गोष्टी पटत नाहीत म्हणून लगेच डिवोर्स असले संस्कार नाहीत रे. माणूस समजून घेणारा आहे ना, त्याचं आपल्यावर प्रेम आहे ना, एवढी प्रामाणिक इच्छा असते. ती मात्र यांनी भरपूर वेळा खूप प्रसंगातून दाखवून दिली. त्यामुळे तुम्ही जो विषय काढलात तो माझ्याकडून कधीच रद्द होता. इतकी टोकाची भूमिका मी कधीच घेणार नाही. पण विषय निघाला आणि भडभड बोलत गेले रे. बरं, आता ह्या तुम्हीच उकरून काढलेल्या विषयावर झालेल्या या प्रदीर्घ चर्चेनंतर सगळ्यांना मस्त कॉफी करता का? अंजली आनंदला लाडीगोडी लावत म्हणाली. हो तर का नाही, कधी कशी करायची सांग बरं, झक्कास करतो. आनंदही आता सुटकेचा निश्वास टाकून चटकन उठला. आधी एक भांडं घ्या, 2 कप पाणी, त्यात 2 कप दूध घाला. का तर पिराळे आपण 4 जण आहोत म्हणून. त्याला उकळी आणा आणि आपल्याकडे 3 in 1चे ते सॅशे आहेत ना कॉफीचे, ते घाला. 2 कळलं? अंजलीने कृती सांगितली. आनंद किचनच्या दिशेने कूच करत असतानाच अंजलीचा अनुभवी प्रश्न, सॅशे कुठे आहेत माहितीये का? नाही. आनंदची शरणागती. समोर एअरटाईट जार आहे बघा, दिसला? येस येस येस, अब डू नॉट वरी, कॉफी करतो. आनंद कॉफी करायला लागला. 2च मिनिटांनी अंजली अस्वस्थपणे उठत अजिंक्यला म्हणाली, थांब रे, आधी आत जाऊन बघते, यांनी काहीतरी नवीन घोळ केला नाही ना. ती आत जाताच आतून अंजलीचा आरडाओरडा ऐकायला आला. म्हणून अजिंक्य आणि वैभवी दोघंही धावत आत आले. तर गॅसवर एका स्टीलच्या कॅसेरोलमध्ये बाबा कॉफी बनवत होते. भांड्याने आकार बदलून निषेध व्यक्त केलेला होता. त्यात अंजलीचा तारस्वर मिसळलेला होता. अहो, हे कॅसेरॉल आहे, यात आपण पोळ्या ठेवतो, ह्यात कॉफी, वाट लावलीत की हो माझ्या भांड्याची. हे बरं आहे कॉफी. अगं पण हे स्टीलचं आहे ना, म्हणून मला वाटलं की हे बरं आहे आपल्या कॉफीला, जळणार नाही. पण जाऊ दे ना, चिडू नको ग, दुसरं संपलं आणू की लॉकडाऊन संपलं की. आनंदचा भाया मीडिया. धन्य आहात तुम्ही, आपले लेक्चर्सच द्या हो, मी सांभाळते घर, नाहीतर खरंच तुमच्याशी लॉकडाऊनचा डिवोर्स घेते. अंजलीनी कपाळाला हातच लावला. आनंद मात्र हसत हसत बाहेर आला. आता 2 संकट टळली होती. पहिलं कॉफी करायचं आणि दुसरं डिवोर्सचं. काही झालं तरी आता डिवोर्स होणार नाही याची पक्की खात्री झाल्यामुळे निवांत टीव्ही लावून बसला. म्युझिक मस्ती चॅनलवर दोघांचं ऑल टाइम फेवरेट गाणं लागलं होतं. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं. तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी. नमस्कार. नमस्कार.
या कथेतील एक विनोदाचं नाही एक विनोदाचा भाग सोडला तर माझ्या मते ही प्रत्येक घरातली कथा असावी. आता माझ्या लग्नाला 34 वर्ष झाली. म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळी आमच्या घरी माझी आजी, आई आणि ही लग्नानंतर ही आली, अशा 3 बायका असल्यामुळे स्वयंपाक करायची वेळ माझ्यावर कधी आलीच नाही. आता या लॉकडाऊनमुळे घरची कामं करणाऱ्या बायका येत नसल्याने अगदी केरवारे, पोता, भांडी घासणे आणि धुवून वाळवायला ठेवणे, कपडे वाळत घालणे असली कामं ही नवरा बायकोत विभागली गेली. पण स्वयंपाकाचं काय? ह्याच्या बाबतीत माझ्यासारखा विद्यार्थी हिला मिळाल्यामुळे माझी मजल 2 महिन्यानंतर ही कांदा कसाबसा कापण्याच्या पलीकडे गेली नाही. ह्या काळात मला वाटतं की प्रत्येक माणसातील चांगले गुण किंवा त्याला कितीतरी न येणाऱ्या गोष्टी त्यांच्या बायकांना प्रकर्षाने जाणवल्या असतील. म्हणजे आपापल्या नवऱ्यांची नवी ओळख त्यांना ह्या काळात झाली असेल. मी आशा करतो की ही वेगळ्या विषयावरची कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आधीच्या दोन्ही कथा आणि आताची कथा ज्यांच्या मिस झाल्या असतील त्यांनी आमचा सुषमा परचुरे असं यूट्यूब चॅनल आहे, त्यावर जाऊन तुम्ही पाहू शकता. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आता त्यावर बऱ्याच अशा इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही अपलोड करणार आहोत. धन्यवाद. पुन्हा भेटू. आणि आज आमचे सासरेही नशिबाने इकडे आज ऐकायला आलेले आहेत. धन्यवाद. नमस्कार. पुन्हा नक्की भेटू. तुमची मतं जी जसं गेल्यावेळी तुम्ही मला फोन करून, SMS करून किंवा व्हॉट्सअपने सांगितले तशी जरूर कळवा. धन्यवाद.